47वा नारळी सप्ताहात व्याख्याते गणेश शिंदे यांचा मोगरा फुलला संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न। नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात LP लाईव्ह न्यूज चॅनल। आणि या सप्ताहाचा संपूर्ण लाईव्ह आढावा घेतलाय आमचे नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण यांनी। तर पाहूयात सविस्तर। नेवासा तालुक्यातील ल हिवरा येथे श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचा 47वा नारळी सप्ताह महंत गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। या सप्ताहासाठी राज्यभरातून भाविक येत आहेत। त्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामांकित व्याख्याते गणेश शिंदेसह सौ सुष्मिता शिंदे यांचा बहारदार मोगरा फुलला संगीतमय भक्तिमय रसाळ कार्यक्रम पार पडला। या सप्ताहासाठी हजारो वारकरी संप्रदायातील वारकरी दाखल झालेले असून हरिनामाच्या गजरात परिसर अगदी दुमदुमून गेला आहे। विविध धार्मिक उपक्रमातून देशाच्या हितासाठी, सर्वधर्मीय शांतता सुखाने नांदण्यासाठी व धर्माचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं ही प्रेरणा या सप्ताहातून मिळत आहे। विविध गावांमध्ये हा सप्ताह चालू आहे। त्या निमित्ताने मलहिवरा या गावाने नारळ उचलून या सप्ताहाचे मोठे जंगी आयोजन केले आहे। यामध्ये शेकडो एकराचा परिसर असून मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केलेली आहे। वेदमंत्रांच्या सहाय्याने होम हवन करण्यात आले आहे। तर सकाळ संध्याकाळी आरतीचे आयोजन करण्यात येत आहे। तर दररोज हजारो लोकांच्या पंक्ती सकाळ संध्याकाळी चालू आहेत। तर राज्यातील राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला भेट देत आहेत। हा सोहळा डोळ्यातील पारणे फिटेल असा परिसरातील होत आहे। त्यामुळे या सोहळ्याचे महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे। त्या निमित्ताने आज महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री नामदार आशिषजी शेलार व नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, उद्योजक अभिजित पोखरना, हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज अशा विविध राजकीय व आध्यात्मिक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। तर तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत आध्यात्मिक क्षेत्रातील प्रत्येक कार्यास मी कायम तत्पर राहील व तालुक्याचा विकास, मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील असं म्हणत शुभेच्छा दिल्या। तर नामदार आशिषजी शेलार यांनी शुभेच्छा देत ही नेवासा भूमी ज्ञानेश्वरांची पवित्र भूमी असून ज्ञानेश्वरी याच भूमीत लिहिली गेली, म्हणून ज्ञानेश्वरी ही देशात नव्हे तर परदेशातही याची महती आहे। तर आपण ज्ञानेश्वर मंदिरासाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास करू व सप्ताह निमित्ताने शब्द देतो की पुढील येणाऱ्या चलनात संत ज्ञानेश्वर महाराजांचं नाणं असेल, ही महती जगभरात पोहोचावी या माध्यमातून सप्ताहाला शुभेच्छा दिल्या। या संपूर्ण सप्ताहाला विशेष आयोजन मलहिवरा गावातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, गावातील तरुण मंडळ हे विशेष परिश्रम घेत आहेत। नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथे श्री आदिनाथ महाराज शास्त्री, महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या आधिपत्याखाली नारळी सप्ताह 47वा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात आयोजित केलेला आहे। विविध कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने केलेलं आहे। दररोज वारकरी संप्रदायाचे भजन, कीर्तन आणि विविध संगीतमय कार्यक्रम त्या निमित्ताने आज महाराष्ट्राचे व्याख्याते गणेश शिंदे सर व त्यांच्या धर्मपत्नी सुष्मिता शिंदे मॅडम या ठिकाणी आजच्या मोगरा फुलला या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते। मोठ्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये, मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये, जय हरीच्या गजरामध्ये हा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय। आणि हा उत्साह बघण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून भाविक या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आणि दररोज हजारो नव्हे तर लाखो भाविकांचं अन्नदान या निमित्तानं या ठिकाणी होतं आहे। आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने हा खऱ्या अर्थानं मोठा सप्ताह या महाराष्ट्रातील नामवंत असा महाराष्ट्रातील सप्ताह या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। या निमित्तानं
आज महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब तसेच नेवास तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील व विविध धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यानिमित्तानं माऊलीचा हा सोहळा, माऊलीच्या नामानं देशभरात या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानोबारायाचा उल्लेख आणि देशभराच्या बाहेरही या ठिकाणी सोहळा साजरा केला जातो. आणि निश्चित आज या ठिकाणी या राज्याचे मंत्री आशिषजी शेलार साहेब यांनी निश्चित सांगितलं की माऊलीचं नाणं या ठिकाणी आम्ही केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी चलनात नाणं या ठिकाणी आणू आणि देशभरात त्याची प्राख्यात या माऊलीच्या रूपानं आणि या नाण्याच्या रूपाने माऊलीचं नाव देशभरात नेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी या रूपानं करणार आहोत, असे त्यांनी आश्वासन दिलं आहे. नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण.